सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव मंडळामध्ये 15 तारखेला अतिवृष्टी झाली, त्याची पाहणी आपण केली. काय निर्देश दिले प्रशासनाला? नाही, 15 तारखेला किनगाव राजा मंडळ आणि सिंदखेड राजा मंडळ या दोन्ही मंडळामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि त्यामुळे प्रचंड नदी नाल्याला पूर आले. शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी आलं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे आता पिकं जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, जे काही खरीपाची आमची पिकं होती त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक लोकांचं ते नुकसान झालेल्या लोकांचे पंचनामे व्यवस्थित व्हावे, त्यांना शासनाकडून मदत व्यवस्थित भेटावी म्हणून आज या पूरग्रस्त भागाचा, अतिवृष्टीग्रस्त भागाचा आम्ही दौरा या ठिकाणी केला. या ठिकाणी सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे बी कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आहेत आणि कुठल्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्यांना मदत शासनाकडून मिळाली पाहिजे म्हणून तसे सर्वे करण्याचे, पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित सर्व गावचा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल या सगळ्यांना दिलेले आहे. तर अनेक शहरी भागामध्ये सुद्धा पाणी शिरतंय, लोकांचं आरोग्य खराब होतं. केंद्र सरकारच्या वतीने अशी एखादी योजना आहे का की त्या माध्यमातून तुम्ही लोकांचं आरोग्य व्यवस्थित करू शकता? केंद्र सरकारच्या वतीनं ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते, पूर येतात अशा भागासाठी आम्ही मोबाईल ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये डॉक्टर, सर्व स्टाफ असतो, सर्व प्रकारच्या तपासण्या त्याच्यामध्ये होतात. आधुनिक पद्धतीच्या अशा ॲम्ब्युलन्स ह्या त्या भागामध्ये पाठवून गावोगाव जे लोक आजारी असतील, ज्यांना तपासण्या करायच्या असतील त्या लोकांच्या मोफत तपासण्या होतात, औषधोपचार त्यांच्यावर केले जातात आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा केंद्र सरकार मोठ्या प्रमाणामध्ये अशा पूरग्रस्त भागाला मदत करते. तुम्ही पाहिला असेल, परवाला मी पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. गुरुदासपूर नावाचा जिल्हा होता. ताबडतोब दुसऱ्याच दिवशी आम्ही तिथं 3 मोबाईल ॲम्ब्युलन्स पाठवल्या. आपल्याही जिल्ह्यामध्ये आपण बोलवणार आहोत.